होय. आपल्या मुलीची झालेली भेट आणि तिचा नटखटपणा बघून वडिलांचा आनंद द्विगुणित झाला आणि आजचा बर्थडे अविस्मरणीय ठरला. तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभ्या. आता भावांनो आहे का नाही, मला जसं आठवतं 4 ते 5 वर्ष झालं मी एसटीत कधीच बसलो नाही. आता बऱ्याच दिवसांनी एसटीत बसण्याचा योग आलता, पण स्विफ्ट मध्ये बसल्यानंतर तो एसटीचा सगळा आनंद वाया गेला. मन 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 जेव्हा आहे का नाही आम्ही कॅमेरा चालू करायचो का, तेव्हा त्या भावाला काय म्हणायला आठवतच नव्हतं. आणि कॅमेरा बंद झाला की मोठमोठ्याने घोषणा द्यायची. म्हणजे आमचं पेपरच्या टायमाला असंच व्हायचं. पेपरच्या आधी सगळं यायचं, पण पेपरला गेल्यावर सगळं विसरून जायचं. लाव नीट लाव काढून कसं सगळं लाव तू लाव तू लाव तू लाव तू लाव होय. मग काय फायनली जेवण केलं आणि निघालो मग गावात. आपल्या राशीनला आलो. आई जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. मातेचं दर्शन करून दिवसाचा शेवट केला आणि हनुमान चालीसा पठण केलं. कावा बिकडा रूपधरी लंका रावा भीम रूपधरी असुर सहारे रामचंद्र के काज. आजची स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केलेली आहे ना. आपला आजचा लकी फॉलोवर कोण आहे तो नक्कीच. स्क्रोलिंग चालू आहे, स्क्रोलिंग चालू आहे, स्क्रोलिंग चालू आहे, स्क्रोलिंग चालू आहे, स्क्रोलिंग चालू आहे. आता बाबा नाही स्क्रोलिंग आहे का नाही, आपले डोळे उघड करून चालू आहे. का ज्याला आपण फॉलो बॅक देणार आहे का, तो मला काल भेटला होता आणि मला म्हणला ब्लॉग मध्ये फॉलो बॅक दे. मी असाच दिला होता, पण म्हणलं ब्लॉग मध्ये द्यायचं म्हटलं ना, चालतंय ठीक आहे, काय अडचण नाही बाळा. आता इतक्या 11,000 फॉलोअर्स मध्ये तो नाही ना गावणार डायरेक्ट. आपल्या भावाला आहे का नाही स्पेशली आपण हुडकून फॉलो बॅक देऊन टाकला.